देशभरात नीट परीक्षा घोटाळ्यानंतर स्पर्धात्मक परीक्षामधील पारदर्शकता, परीक्षा केंद्रावरील व्यवस्थापन आणि उमेदवारांना वेळेत प्रवेश मिळतो का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशातच बेळगावात कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या म्हणजे केपीएससी विभागीय परीक्षेदरम्यान कथित गैरव्यवस्थापनाचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी शहरातील बेनन स्मिथ शाळेत आयोजित करण्यात आलेल्या केपीएससी विभागीय परीक्षेदरम्यान अपंग महिला कर्मचाऱ्यांसह 3 ते 4 परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या गेटाबाहेर थांबवण्यात आले आणि त्यांना परीक्षेला बसवण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप संबंधित परीक्षार्थ्यांनी केला आहे. परीक्षार्थींच्या म्हणण्यानुसार ते नियोजित वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचले होते, मात्र त्यांना गेट बाहेरच थांबवण्यात आला. त्यांनी मुख्याध्यापकाकडे प्रवेशासाठी विनंती केली. सुमारे सकाळी 10:15 मुख्याध्यापिका बाहेर आल्या आणि उशीर झाला आहे असे सांगत प्रवेश नाकारला. त्यानंतर संबंधित उमेदवारांना परीक्षेसाठी अब्सेंट दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ಎಕ್ಸಾಮ್ ಸೆಂಟರ್ಗೆ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಇವ್ರು ಗೇಟ್ ಲಾಕ್ ಮಾಡಿದ್ರು. 10 o'clock ಎಕ್ಸಾಮ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಅವ್ರು ನಮ್ಮನ್ನ ಬಿಡ್ಬೋದಿತ್ತು, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಬುಕ್ಸ್ ನೋಡಿ ಬರೆಯುವಂತ ಎಕ್ಸಾಮ್ ಇದು ಜಾಬ್ ಇಂದ ಅಲ್ಲ, ಜಸ್ಟ್ ನಾವು ಪ್ರೊಬೇಷನರಿ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ಕೆ ಇರುವಂತ ಎಕ್ಸಾಮ್ ಇದು. ಬುಕ್ ನೋಡ್ಕೊಂಡ್ ಬರಿತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದ್ 5 minutes ನಮ್ಗೆ ಇವ್ರು ಬಿಡ್ಬೋದಿತ್ತು, ಬಟ್ ಬಿಡ್ಲಿಲ್ಲ. ಸೊ ನಾವ್ ಇನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮತ್ತೆ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಬಂದು ಎಕ್ಸಾಮ್ ಬರೆಯೋದು, ರಿಸಲ್ಟ್ ಬರೋಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಇನ್ ಮತ್ತೆ 2 ವರ್ಷ ನಾವು ವೇಟ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಹೀಗಾಗಿ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಬಹಳ ನಿರಾಶೆ ಆಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ಹುಬ್ಳಿಯಿಂದ, ಬಾಗಲಕೋಟೆ, ಗೋಕಾಕಿಂದ ಎಲ್ಲ ಬಂದಿದೀವಿ. ದಾರಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಟ್ರಾಫಿಕ್ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡ್ವಿ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದ್ 5 minutes ನಮ್ದು ಲೇಟ್ ಆಯ್ತು. ಬಿಡ್ಬೋದಿತ್ತು, ಬಟ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ನಮ್ಗೆ ಅಲೌಡ್ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಮಾತಾಡಕ್ಕೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಕೆಪಿಎಸ್ಸಿ ಇದು ಅಷ್ಟೇ. ಇದು ಜಾಬಿನ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಲ್ಲ, ಜಸ್ಟ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ, ಅದನ್ನ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಬಂದಿದೀವಿ. ಇದು ಪ್ರೊಬೇಷನರಿ ಪೀರಿಯಡ್ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಇದು ಎಕ್ಸಾಮ್ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅಷ್ಟೇ. ಜಸ್ಟ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಪರ್ಪಸ್ ಗೆ ಇದು ಎಕ್ಸಾಮ್ ನಮ್ದು, जॉब तगोलिकಲ್ಲ. अभी प्रिंसिपल सर ने आपको नहीं लिया है, नहीं लिया है. अब आगे जाके क्या कर सकते हो? हाँ, क्या हम क्या कर सकते हैं, हम भी गवर्नमेंट एम्प्लॉइज है, तो एक्शन के लिए क्या करेंगे? डीसी से बात करें. संबंधित परीक्षा ही नवीन नोकरीसाठी नसून खात्याअंतर्गत म्हणजे डिपार्टमेंटल पदोन्नती आणि वार्षिक वेतनवाढीसाठी आवश्यक असल्याचे परीक्षार्थ्यांनी सांगितले. परीक्षा देता न आल्यामुळे आता पुढील परीक्षेसाठी तब्बल 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार असून त्यामुळे पदोन्नतीसह वार्षिक वेतनवाढीवरही थेट परिणाम होणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या घटनेत अपंग महिला कर्मचाऱ्यांसह एकूण 3 ते 4 परीक्षार्थींना प्रवेश नाकारण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून परीक्षा केंद्रावरील नियोजन आणि व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परीक्षार्थी वेळेत पोहोचल्याचा दावा करत असताना त्यांना गेट बाहेरच थांबवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर योग्य कारवाई करावी अशी मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे. इथे डिपार्टमेंटल एक्झाम द्यायला आलेलो आहे. केपीएससी थ्रू हे डिपार्टमेंटल एक्झाम घेतली जाते. आम्ही इथे ऍक्च्युली 9:55 ला म्हणजे 9:55 ला आम्ही इथे होतो आणि त्यानंतर 10 वाजता एक्झाम चालू होते आणि मॅडम सांगितल्याप्रमाणे हे आम्हाला जॉब साठी एक्झाम नाहीये, हे फक्त एक पीपी डिक्लेरेशन साठी असते आणि ते आम्ही बुक बघून लिहितो आणि बुक बघून लिहितो. आणि दुसरी गोष्ट काय आहे की इथे जेव्हा आम्ही आलो तेव्हा 10 वाजलेले नव्हते, 9:55 झालेले आणि आमचे अजून एक कलिग आहेत ते इथे थांबलेले आणि वॉचमॅन लॉक लावत होते. त्यावेळेस त्यांनी रिक्वेस्ट केलं की आम्हाला आत सोडावं, पण त्यांना डिनाय केलं, नाही सोडणार म्हणून. तेवढ्यामध्ये काय झालंय की मॅडम सुद्धा आम्ही रिक्वेस्ट केलं की प्रिन्सिपल मॅडम यावे, आम्हाला बोलावं, कारण की थोडं रिक्वेस्ट करण्यात यायला पाहिजे म्हणून. पण मॅडम बाहेरच आल्या नाही. 10:10 पर्यंत त्या बाहेर आल्या नाही आणि 10:15 ला बाहेर येऊन म्हणतात की तुम्ही लेट झालेला आहात, तुम्हाला आतमध्ये मी सोडणार नाही. आणि तेवढ्यामध्ये त्यांनी इमिडिएटली आमचं ऍबसेंटी पण टाकलेलं आहे. आणि 10 वाजता आम्ही जर गेटच्या समोर आहे तर त्यांनी आम्हाला आत का सोडलं नाही, हा आमचा एक प्रश्न आहे. झालेलं नुकसान आहे. आमचं नुकसान काय आहे की आम्हाला आणखीन 1 वर्ष वेट करावं लागणार, आणखीन आमचं इन्क्रीमेंट पण मिळणार नाही, आणखीन हा जो टाइम पिरियड आमचा मानसिक त्रास होईल आम्हाला.
त्यांच्या हे भरपाई करून देणार आहेत का? ही डिपार्टमेंटल एक्झाम डिपार्टमेंट केपीएस यानंतर तुम्ही काय पुढे ऍक्शन साठी काय ऍक्शन आम्ही डीसी सरांशी बोलायचा विचार करत आहोत, जेणेकरून की ऍटलिस्ट त्यांनी म्हणजे सरकारी स्कूल्स आहेत आपल्याकडे, सरकारी स्कूल्स मध्ये आम्हाला सेंटर दिलं तरी चालतंय. हे एडेड स्कूल मध्ये ह्यांचं स्वतःचं मॅनेजमेंट असते, स्वतः चालवतात आणि मग ह्यांचं जे अरोगंट बिहेवियर आहे ते आमच्यासारख्यांना काय मला तर वाटतं त्यांचे जे एक्झिस्टिंग स्टुडंट आहेत ते पण सफर होत असतील. हा, माझं नाव कृपालिनी कमर्शियल. आमचा 11वा पेपर आहे. आम्ही एकूण 10 पेपर दिलेत. हेरवाडकर मध्ये, बाजूला वनिताला, ठळकवाडीमध्ये. आम्हाला असा अनुभव कुठेच आलेला नाही. असं नाहीये की टीचर्स लोकांनी आम्हाला कॉपरेट केलं नाही. हे 11वा पेपर आहे, शेवटचा पेपर आहे. शेवटच्या पेपरला ह्यांनी असं केलेलं आहे. असं नाही की आम्ही आजच आलोय आणि आजच पेपर देतोय आणि आम्हाला टायमिंग माहिती नाही, असं काही नाहीये. ह्याची म्हणजे आम्हाला थोडा अनुभव आहे, किती वाजता यायचं आणि किती वाजता जायचंय आणि कसं पेपर लिहायचा आहे. दरम्यान या आरोपांबाबत परीक्षा केंद्र प्रशासन किंवा केपीएससी यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा वाईस ऑफ एनग्रामला.